वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं वेळुंजे परिसरासह तालुक्यात हाहाकार उडाला होता. वादळी वाऱ्यानं अनेक ठिकाणी घरांची पडझडही झाली. त्यातच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदुलीपाडा येथील वस्तीवरील अनेक घरांची पत्र वादळी वाऱ्यात उडाल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर पडले. 3 जून रोजी झालेल्या जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यानं गावातील सुमारे 7 ते 8 घरांचं मोठं नुकसान झालं होतं. अनेक घरांची पत्र उडाली. काही घरांच्या भिंती आणि छपरांचंही नुकसान झालं. त्यामुळे संबंधित कुटुंबांचं मोठं आर्थिक नुकसान झालं. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तरी प्रशासनानं या घटनेची तत्काळ दखल घेऊन नुकसानग्रस्त घरांचा पंचनामा करावा आणि शासनाच्या आपत्ती निवारण नियमानुसार संबंधित नागरिकांना योग्य ती आर्थिक मदत आणि भरपाई लवकरात लवकर मंजूर करावी, अशी शिंदे गटाचे हरिभाऊ बोडके, राहुल भाऊ काशीद, बाजीराव बोडके आदी पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून नागरिकांना धीर देत शासनाकडे मागणी केली होती. या पदाधिकाऱ्यांच्या मागणीची दखल घेत तसंच संविधान न्यूजने प्रसारित केलेल्या बातमीची दखल घेऊन शासनाने पंचनामे करून भरपाई देण्याचं सांगितलंय. संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर. चक्रीवादळामुळे आमच्या येथील गावामध्ये प्रचंड प्रमाणात घरांचे नुकसान झालेलं आहे. आम्ही आमच्या मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेब, अन्न प्रशासन मंत्री जिरवाळ साहेब, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार हिरामन खोसकर साहेब यांच्याकडे सर्व या बाबींची तक्रार करणार आहोत. नुकसान बाधित कुटुंबाची जी झालेली नुकसान आहे त्वरित या प्रतिनिधीने असेल शासनाने त्वरित पंचनामे करून त्वरित यांना न्याय देण्याचं काम करावे, असं आमच्या शिवसेनेच्या वतीने आम्ही प्रयत्न करणारच आहोत. पण शासनाने सुद्धा याकडं अतिशय गांभीर्याने लक्ष द्यावे अशी आम्ही विनंती करतो. हेदुलीपाडा गावामध्ये खूप वादळी वारं आल्याने आमच्या गावामध्ये खूप वाऱ्याने नुकसान केलेले आहे आणि या गावामध्ये खूप वाऱ्याने नुकसान केले आणि झाडंसुद्धा पडलेले आहे घरांवर आणि घर पूर्णपणे मोडून गेलेले आहेत. पूर्ण वादळ वाऱ्याने चक्रीवादळाने खूप मोठी प्रमाणात नुकसान केलेले आहे. अन्नधान्य पूर्ण भिजून गेलेले आहे. अन्यथा आमच्या गावामध्ये आमचे ग्रामपंचायतीचे सदस्य आमचे हरिभाऊ बोडके, राहुल काशीद, बाजीराव बोडके हे स्थळ पाहणी येऊन घराची पाहणी करून आणि आमच्या पूर्णपणे आम्हाला त्यांनी आसरा दिलाय आणि ते शासनापर्यंत जातील ही मी अपेक्षा करतो. बरोबर. गरीब माणसं आहे, आमची मोलमजुरी करून आम्ही जगणारी माणसं आहे. आमची शासनाने दखल घ्यावी. गरीब माणसं आहेत आम्ही, आवडी आमची विनंती आहे.